घरभाडे भत्ता HRA बंद नाही, मुख्यालयी वास्तव्याचा दाखला म्हणून ग्रामसभा ठराव अनिवार्य, महाराष्ट्र शासनाचा स्पष्ट निर्णय। मुंबई 9 जानेवारी 2026 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता HRA आणि मुख्यालयी वास्तव्याबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण जारी केले आहे। या निर्णयानुसार HRA मिळण्यासाठी मुख्यालयी राहणे बंधनकारक नसले तरी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या जबाबदारीसाठी मुख्यालयी वास्तव्य आवश्यक आहे। यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील ठराव हा एकमेव वैध दाखला मानला जाईल। पार्श्वभूमी आणि समस्या ग्रामीण भागात काम करणारे कर्मचारी जसे की प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक आणि आरोग्य सहाय्यक मुख्यालयी कामाच्या ठिकाणी राहत नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे येत होत्या। काही कर्मचारी फक्त कागदोपत्री दाखले सादर करून HRAचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले। यामुळे ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य सेवा आणि स्थानिक जनतेला मिळणाऱ्या सुविधांवर विपरीत परिणाम होत असल्याचे शासनाने नोंदवले आहे। या पार्श्वभूमीवर HRAसाठी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे का, या मुद्द्यावर न्यायालयातही प्रकरणे दाखल झाली होती। शासनाने 8 ऑक्टोबर 2019 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात क्रमांक /2019 प्र/86 CRSH19 हे स्पष्ट करण्यात आले आहे। शासनाचा मुख्य निर्णय HRA बाबत सवलत घरभाडे भत्ता मिळण्यासाठी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात आली आहे। म्हणजेच कर्मचारी मुख्यालयी राहत नसला तरी हे HRA नाकारता येणार नाही। वास्तव्याबाबत कडक नियम कामकाजाच्या स्वरूपानुसार मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे। यासाठी कर्मचाऱ्याने स्वतःचा दावा किंवा कागदोपत्री दाखला पुरेसा नसून संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील मंजूर ठराव आवश्यक आहे। ग्रामसभेची भूमिका ग्रामसभा हा लोकशाहीचा आधार असल्याने यातून मिळणारा ठराव हा पारदर्शक आणि विश्वासार्ह पुरावा मानला जाईल। यामुळे स्थानिक पातळीवर जबाबदारी वाढेल आणि दुरुपयोग टाळता येईल। कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू? हा निर्णय ग्रामीण भागातील खालील कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे। प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक आणि आरोग्य सहाय्यक। शासनाने हे परिपत्रक महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पाठवले असून त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत। परिणाम आणि प्रतिक्रिया या निर्णयामुळे ग्रामीण कर्मचाऱ्यांना HRAचा लाभ मिळणे सोपे होईल, पण मुख्यालयी वास्तव्याची जबाबदारी अधिक कठोर होईल। शिक्षक संघटना आणि ग्रामसेवक